नमस्कार मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की जे कोणी ITमध्ये फिल्टर ट्रेड करत असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा प्रकारची माहिती मी आपल्याला प्रोव्हाइड करू इच्छितो. त्यासाठी आपल्याला काहीही करायचं नाही, फक्त माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आपल्याला पूर्ण फिल्टर ट्रेडविषयी थिअरॉटिकल इव्हन प्रॅक्टिकल जास्तीत जास्त माहिती पुरवण्याचा प्रयत्न करेल. आणि मित्रांनो, आपल्याला फिटर हा ट्रेड जर तुम्ही कोणी निवडला असेल, तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यामध्ये फिटर ट्रेड जर कोणी निवडला असेल तर खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आपण. फिटर ट्रेड हा 2 वर्षाचा कोर्स आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुठल्याही ठिकाणी गव्हर्मेंट असो किंवा खाजगी शिक्षण संस्थेमध्ये हा कोर्स शिकवलेला असतो. जो विद्यार्थी 2 वर्ष फिटर ट्रेडचं ट्रेनिंग घेतल्यानंतर 1 वर्ष अप्रेंटिसशिप कुठल्याही औद्योगिक संस्थेमध्ये करू शकतो आणि त्यानंतर 2 वर्ष फिटर ट्रेड सोबत 1 वर्ष अप्रेंटिसशिप्स असं 3 वर्ष पूर्ण ट्रेनिंग घेतल्यानंतर तो कुठल्याही औद्योगिक संस्थेमध्ये कंपनीमध्ये तसेच रेल्वे पब्लिक सेक्टर कंपनी रेल्वेमध्ये जसं ONGC BHEL IPC BPCL SPCL IOCL इत्यादी सरकारी कंपन्यामध्ये तसेच राज्य महामंडळ तसेच ST महामंडळ इत्यादी खाजगी तथा गव्हर्मेंट सर्व्हिससाठी तो पात्रताधारक होऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो हा कोर्स प्रथम वर्षामध्ये आणि द्वितीय वर्षामध्ये 2 पार्टमध्ये शिकवलेला जातो. सध्या सेंट्रल इंस्ट्रक्शनल मीडिया इन्स्टिट्यूट चेन्नई अँड इंडो जर्मन प्रोजेक्ट याच्या कोलॅबरेशनमधून आणि त्याचप्रमाणे औद्योगिक इंडस्ट्रियल कंपन्यांना ज्या प्रकारचे शिकाऊ सुशिक्षित उमेदवार तयार करण्याचं काम औद्योगिक इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटरमधून केलं जातं. मित्रांनो, मी डायरेक्ट वर्ष दुसऱ्याचा कोर्स जो आहे दुसऱ्या फिटर या ट्रेडमध्ये जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा दुसऱ्या वर्षामध्ये जे काही कोर्सेस आहे जे आपल्याला शिकायचे आहेत त्याबद्दल शॉर्टकटमध्ये आपल्याला माहिती सांगतो आहे. जसं आहे स्टँडर्ड स्टेपस, स्पेशल पर्पज, फाईल, कंस्ट्रक्शनल फीचर ऑफ मायक्रोमीटर्स, बोल्ट अँड नट्स, डायल कॅपिलर, मशीन स्क्रू, थंब स्क्रू, सेल्फ स्टॅपिंग स्क्रू, मल्टी स्टार्ट राईट हँड लेफ्ट हँड थ्रेड्स, मशीन व्हाईस, मेजरिंग एरियाज, 3 पॉइंट इंटरनल मायक्रोमीटर्स, 2 पॉइंट सेल्फ सेंटरिंग बोर डायल गेज, सिलेंड्रिकल आणि टेपर पेन्स, प्रिव्हेन्शन ऑफ करोझन, गंजाला गंज आणि गंज विरोधक धातू, हेक्झागॉन सॉकेट, स्क्रू की, ॲलन कीज, मशीन रिमर्स, स्लिपर गेजेस, वेगवेगळ्या साईजचे स्लिप गेज निवडणे आणि ते शोधणे, थ्रेड्स, इनर्स, पृष्ठभागाची बनावट आणि मोजमाप, पृष्ठभाग बनावटीचा मोजमाप करणारी उपकरणे, तुटलेला टॅप बाहेर काढणे, मशीन टॅप, स्लिप गेजेसची उपांगे, तुटलेला स्टड बाहेर काढण्याची पद्धत, टॅपिंग, अटॅचमेंट, त्याचबरोबर साइन बार व स्लिप गेजचा वापर करून टेपर ठरविणे, रोलर आणि स्लिप गेजचा वापर करून आतील डव्हेलटेल कोन ठरविणे, रोलरचा वापर करून बाहेरील डव्हेलटेल कोन ठरविणे, रोलरचा उपयोग करून व्ही गाड्याची खोली गणिताने काढणे, रोलरचा उपयोग करून व्ही गाड्याचा कोन शोधून काढणे, लॅपचे मटेरियल आणि लॅपिंग मिश्रण, आतील व बाहेरील दंडाकृती पृष्ठभाग लॅपिंग करणे,
होल लोकेशन, मिश्र धातू आणि लोह धातू, मिश्र धातू. नटचे प्रकार, नट करिता लॉंगिंग साधने, किड्स अँड सप्लायन्स, सॉफ्ट हॅमर अँड मॅलेट, स्क्रू थ्रेड मॅनेजमेंट, गेजेस, थ्रेड मेजरमेंट, थ्रेडचे मोजमाप, इफेक्टिव्ह व्यास, मायनर डायमीटर, लहान व्यास, फॅलोकोन आणि त्याचा आकार, मशीनवर जॉब बांधणे. जिग्स आणि फिक्चर्स, ड्रिलचे प्रकार, वाकवण्यासाठी मटेरियलची लांबी गणिताने काढणे. ड्रिल जिगचे रचनात्मक वैशिष्ट्ये, टेपर जॉबचे बाहेरील कोनाचे मोजमाप घेणे, टेपर जॉब्स व्यास ठरविणे. कॅल्क्युलेट्स एक्सटर्नल रेडियस युझिंग रोलर अँड स्लिप गेज, टेपनिंग टूल्स अँड देअर अप्लिकेशन्स, ड्रिलिंग थिन प्लेट्स, कॅल्क्युलेटर इंटरनल रेडियस युझिंग रोलर्स अँड स्लिप गेजेस. प्लेन बेअरिंग्स, अँटी फ्रिक्शनल्स बेअरिंग मटेरियल्स, प्लेस बेअरिंग्स, रिव्हेट्स, टाईप्स अँड युजर्स, रिव्हेट प्रॉपर्टीज. असे अनेक प्रकारचे फंक्शन्स आहेत जे इंडस्ट्रियल औद्योगिक कामाशी रिलेटेड आहे. ते पूर्ण आपल्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड्स आहे आणि ते आपण चॅप्टर वाईज एक एक करून शिकणार आहोत. त्याचप्रमाणे रिवेटेड जॉईंट्स, टूल फॉर हँड रिवेटिंग, पॉप अँड एक्सप्लोसिव्ह रिवेट्स, डिफेन्स इन riveted joints, facing of riveted joints, caulking and fullering, spring, screw and pin joint assembly, taper, reaming, copper and its alloy, zinc and its alloy, aluminum, screwdrivers, spanners, pliers, preventions of corrosions, crepers for covered surface, pipe wrenches, cutting tools material, ferrous non-ferrous materials, originate of reference surface, trade exchange, testing, cureness, precision engineering, square, applications of blade, blank and machines, bolts, riveted and bolted joints, assembly techniques, hardness, testing method, लुब्रिकेशन्स अँड लुब्रिकेशन्स, लुब्रिकंट देण्याची पद्धत, लुब्रिकंटचे क्लासिफिकेशन्स, गँग ड्रिलिंग मशीन्स अँड मल्टिपल स्विंडल ड्रिलिंग मशीन्स, कंपाऊंड टेबल, योग्य जुळणीकरिता होल आणि शाफ्ट यांचे एकत्रीकरण, इंटरफेरन्स फिटच्या जुळणीतील तंत्र, अँगल गेजेस, सर्क्लिप्स, अक्षावर बसविलेले सर्क्लिप्स, रेडियली असेंबली सर्क्लिप्स, मटेरियल टेस्टिंग. कन्व्हर्शनल मशीनिंग प्रोसेस, नॉन कन्व्हर्शनल मशीनिंग प्रोसेस, टूल रूम मशीन्स इत्यादी. प्रेस वर्किंग टूल्स टर्मिनॉलॉजी, इन डाय मेकिंग, ब्रोसेस अँड ब्रोचिंग मशीन्स, पॉलिशिंग्स आणि बफिंग मशीन्स, मेटल स्पिनिंग, सिंथेटिक्स ॲडव्हिसिव्स, नैसर्गिक चिकटवणारा पदार्थ, कृत्रिम चिकटवणे. मित्रांनो, हे झालं पहिलाच चॅप्टर. दुसऱ्या चॅप्टरमध्ये आहेत मेंटेनन्स अँड मिल राईट्स. फिटरमध्ये याचा पण अंतर्भाव केलेला आहे. पहिले आहे फाउंडेशन बोल्ट, मशीन फाउंडेशन्स, हाऊसिंग डॉक्युमेंट्स अँड देअर अप्लिकेशन्स, चेन हाईट्स, डेरिक्स क्रेन्स, टर्मिनॉलॉजी रिलेटेड टू रोप वाइंडिंग अँड नॉट्स, मूव्हिंग इक्विपमेंट्स विथ ब्रो बारस आणि स्टील वेजेस अँड लेवलिंग बॅगर्स, लेवलिंग जॅक्स, टेस्टिंग मशीन्स टूल, प्रिसिजन स्पिरिट लेवल, स्लायडिंग अँड स्लायडिंग्स, ॲडजस्टमेंट ऑफ रेडियल क्लिअरन्स इन रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग, बेल्ट टेन्शन्स, क्लचेस, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, लुब्रिकेटिंग मशीन्स, पाईप व्हायसेस आणि पाईप कटर्स, पाईप्स आणि पाईप फिटिंग्स, प्लंबिंग टूल्स, पाईप रेंज आणि चेन पाईप रेंज, पाईप बेंडिंग मशीन्स, पाईप डायस्टॉक आणि स्टॅप्स, घरगुती पाण्याच्या नळाची दुरुस्ती आणि देखभाल, गेट हॉल्स, नॉन रिटर्न्स हॉल, चेक हॉल्स, ग्लोव्ह हॉल्स, फायदे हॉल्स अँड
प्लंज जॉईंट्स ते स्टॉक दुरुस्ती व जोडणीबाबत, ॲप्रोन युनिट्स ऑफ सेंटरलेट, सॅडल युनिट्स ऑफ सेंटरलेटचा फीड मेकॅनिझम, सेपर मशीन टूल हेड युनिट, सेपिंग मशीनचा विवेक रिटर्न्स मेकॅनिझम, सेपर मशीनचे क्रॉस स्लाइड व टेबल युनिट्स, सेपिंग मशीनचे रॅचेट्स व पॉल तंत्राचे तत्व, वैशिष्ट्ये व निगराणी, पिलर ट्रेलिंग मशीन्स, पेडेस्ट्रल ग्राइंडर, बेल्ट ड्राईव्ह, क्रीप अँड क्रीप बेल्ट्स प्रकार, बेल्ट फास्टनर, गियर्स प्रकार, निगा व काळजी, अँटी फ्रिक्शन्स बेअरिंग, भाग बसविणे आणि बाहेर काढणे, सील, बुसेस, बेअरिंग फसविणे, किग्ज आणि त्याचा उपयोग, तुटलेला स्टड बाहेर काढण्याच्या पद्धती, पुलिंग टाईप, युजर्स मेंटेनन्स फीचर्स ऑफ बेल्ट कपलिंग मित्रांनो इत्यादी ह्या सेकंड वर्षाच्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेला आहे. ते मी मुख्यत्वे आपल्याला मराठीमध्ये तुमच्या माहितीसाठी आणि अगदी मातृभाषेमध्ये शिकवण्यासाठी मराठीमध्ये प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक चॅप्टर वाईज आपल्याला सांगू इच्छित आहेत. धन्यवाद.